आजीच्या हातची उपवासाची आमटी आठवते. एक घास घेतला की मन अगदी तृप्त व्हायचं. उपवास म्हटलं की गोडापेक्षा काहीतरी झणझणीत आणि खमंग असं खावंसं वाटतं ना. मग आज मी घेऊन आली आहे अशी उपवासाची आमटी जी एकदा खाल्ली की प्रत्येक उपवासाला तुम्ही हीच आमटी बनवाल. नमस्कार, मी सरोज. मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आमटी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे शेंगदाणे भाजून घेणार आहोत. मस्त खरपूस होईपर्यंत शेंगदाणे इथे आपल्याला भाजून घ्यायचे. तर एक 5 ते 7 मिनिट शेंगदाणे भाजून झाल्यानंतर खोबरं इथे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खोबरंसुद्धा मस्त एक 10 ते 15 सेकंद खरपूस भाजून घ्यायचं आहे. खोबरं छान तांबूस रंगावर भाजून झाल्यानंतर बाहेर काढून घ्यायचं आहे आणि एकीकडे शेंगदाण्याचे अर्धवट साल काढून घेतल्यानंतर वाटण करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेऊयात. त्यानंतर भाजलेलं खोबरं, मग अर्धा इंच अद्रक, हाफ टीस्पून जिरे आणि मग 1 टेबलस्पून दही घ्यायचे. त्यानंतर 1 टेबलस्पून लाल तिखट. आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमधून फिरवून वाटण बनवून घ्यायचं आहे. तर उपवासाच्या आमटीसाठी मी इथे हे वाटण बनवून घेतलेलं आहे. आता आमटीला फोडणी देऊन घेऊ. तर त्यासाठी पॅनमध्ये तेल घ्यायचे 1 टेबलस्पून. तेल हलकंसं गरम झालं की जिरं घ्यायचे हाफ टीस्पून. जिरंही छान फ्राय झालं की जे वाटण आपण बनवून घेतलं होतं ते या तेलात घालायचं आहे आणि हे वाटण आता आपल्याला तेलामध्ये पूर्णपणे मिक्स होईल असं परतवत राहायचं आहे. आता उपवासाला तुमच्याकडे अद्रक चालत नसेल तर ॲड करा, नाहीतर स्किप केलं तरी चालेल. आता हे वाटण किंवा मसाला छान शिजावा म्हणून मी इथे थोडंसं पाणी ॲड करून घेते. तसं आमटी करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. आवडीनुसार कोणी गूळ घालून करतंय, कोणी कोकम घालून करतं. तर आमच्याकडे तिखटच आमटी आवडते. तर हे बघा मस्त तेल आलेलं आहे आपल्या मसाल्याला. आता तुम्हाला पाहिजे तसं आवडीनुसार पाणी घालायचं आहे. म्हणजे आमटी तुम्हाला घट्ट पातळ कशी आवडते त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे. पण आमटी ना खूप पातळ न करता थोडीशी घट्टच असू द्यायची. आता उपवासाच्या या आमटीला एक छान उकळी आली की मीठ ॲड करून घेऊ चवीनुसार. मिक्स करून घ्यायचं आहे. आता कोथिंबीर ॲड करू, जर तुमच्याकडे कोथिंबीर उपवासाला चालत असेल तर, नाहीतर स्किप करू शकतात. उपवास असो किंवा कुठला खास दिवस असो, अशी चविष्ट उपवासाची आमटी सगळ्यांनाच आवडेल. तर अगदी कमी वेळात आणि मोजक्या साहित्यात होणारी ही उपवासाची शेंगदाणा आमटी इथे बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता मस्त तेल आलेलं आहे आपल्या आमटीला. तर गरमागरम उपवासाची ही आमटी राजगिऱ्याची भाकरी, साबुदाणे वडे किंवा उपवासाच्या वरईच्या भातासोबत तुम्ही खाऊ शकता. खूपच छान लागते. तर झणझणीत अशी उपवासाच्या आमटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.